पण हा एकूण जो हिंदू जन आक्रोश मोर्चा किंवा या सगळ्या लव जिहादच्या विरोधामध्ये तुम्ही असाल, संग्राम जगताप असतील, महेश लांडगे असतील, नितेश राणे असतील, हे काय पक्षाच्या वतीनं हा एक काही तुमचा ग्रुप आहे, असं काही अजेंडा आहे, नेमकं काय आहे? कारण असं लोकांना काय असं नाही, वाटतं असं मी जे काय विचारतोय तर लोकांच्या मनातले प्रश्न आहेत. नाही, लोकांचं काय नाही. आता आम्हाला फोन करते ते काही पार्टीने सांगितलेलं असते. आता माझ्या मोबाईलवर एका दुसरा मेसेज आज आला असेल, इथे आमच्या मुलीला फसवणूक झाल्या, ते काय पार्टीने त्यांना सांगितलं मला फोन करायचं. सामान्य माणसं फोन करतात, सामान्य लोक मेसेज करतायत. कुर्डुवाडीची मुलगी, वेल एज्युकेटेड, बेफाम झालेली मुलगी, ऐकायला तयार नाही. पुण्यामध्ये तुमच्या मला वाटतं ते नरेच्या पोलीस स्टेशनला हजर झाली रात्री 11:30-12 वाजता. मग ते काय पार्टीला माहीत आहे होय? मला निरोप आला त्यांचा, आम्ही आता इथं मुलगी हजर झाली आहे, आई आणि वडील गावाकडून आलेत, मामा, आता इथं कोणच दाद घेणार. मला फोन आला, मी लगेच इथल्या मुलांना पाठवलं. 100-1 मुलं तिथं गेली रात्री 12:30-1 वाजता, त्यांना जायला वेळ लागला थोडा. मग परत त्या मुलीला कोर्टात रात्री हजर केलं. मग त्यांनी कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिलं. कुर्डुवाडी पोलिसांनी परत 1 दिवसाची PC घेतली. दुसऱ्या दिवशी मुलगीनं सांगितलं, बाबा हे चुकीचं झालं होतं माझ्याकडून, हे असं केलं होतं, तिने गुन्हा दाखल केला. ते काय पार्टीनं सांगितल्यानंतर हे होतं असं काय, म्हणजे लोकांना वाटणार, लोकांचं साहजिक आहे, लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं मत तयार करत असतील, पण जिथं कुठे असे प्रसंग घडत आहेत तेव्हा लोक कॉन्टॅक्ट करत राहतात. अच्छा.